महत्त्वाची औषधं जी असायला पाहिजे ती त्या RH मध्ये नव्हती आणि काही दिवसांपूर्वी एक लहान बालक दुर्दैवाने त्या RH मध्ये मृत्युमुखी पडलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे जाऊन तिथे असणाऱ्या डॉक्टरांची चर्चा करत होतो आणि त्यांच्या अडचणी व तसंच नागरिकांच्या अडचणी समजून घेत होतो। त्यामुळेच उशीर झाला आणि हा उशीर कदाचित आपण सर्व मोठ्या मनाचे पत्रकार असल्यामुळे समजून घ्याल अशी अपेक्षा करतो। इथं माझ्याबरोबर रोहिताबा आहेत, विकासराव आहेत, राजराजापूरकर आहेत, देशमुख साहेब आहेत, गणेशराव आहेत, संगीताताई इथं उपस्थित आहेत, तसंच निशांत आणि सर्वच मान्यवर माझ्याबरोबर उपस्थित आहेत। 2 दिवसापूर्वी आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये आलो। आतापर्यंत 650 किलोमीटरचा प्रवास आम्ही युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पायी केलेला आहे। पुणे जिल्हा, नगर जिल्हा, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम आणि आता अमरावती। उद्याच्या दिवशी जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चा हा काढण्यात येणार आहे। त्या दिवशी मी जयंत पाटील साहेबांबरोबर त्या मोर्चामध्ये असणार आहे। 6 तारखेला शेवटचा दिवस आमचा या जिल्ह्यामध्ये युवा संघर्ष यात्रेचा राहणार आहे। त्यानंतर आम्ही वर्ध्याला जाणार आहे। वर्ध्यातून मग पुढे काही तालुके करत नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर 12 डिसेंबर रोजी आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि काही काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेची तुर्तास तरी तिथे पायी यात्रा थांबेल, पण संघर्ष तसाच पुढे जाणार आहे अधिवेशनापर्यंत। अधिवेशनामध्ये मुद्दे मांडले जातील, त्यानंतर अपेक्षा आम्ही करू की सरकारकडनं ते मुद्दे मार्गी लागतील आणि ते जर नाही लागले तर मग ही यात्रा आंदोलनामध्ये सुद्धा रूपांतरित होऊ शकते आणि पुढचा प्रवास नाही तर स्वरूप काय असेल ते नंतरच आपल्या सर्वांना सांगितलं जाईल। या प्रवासामध्ये दुष्काळाची अडचण जी शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना आहे ती आम्हाला बघायला मिळाली। गेल्या 5-6 दिवसांमध्ये अतिवृष्टी आपल्या जिल्ह्यापासून इतरही जिल्ह्यामध्ये झालेली आपण सर्वांनी बघितलेली आहे। त्याच्यामध्ये पंचनामे वेळेवर होत नाहीत। गेल्या वर्षीच जी काही अतिवृष्टी झाली होती त्याला सुद्धा मदत आतापर्यंत मिळाली नाही, तोही मुद्दा लोकांनी मांडला। लाईटच्या अडचणी आहेत, वेळेवर लाईट मिळत नाही, त्याच्याचबरोबर फ्लक्च्युएशन लाईटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं। काही लहान मुलं भेटली आणि आमची शाळा बंद करू नका हेही त्यांनी सांगितलं। दत्तक योजना बंद करा। काही शाळा आम्ही अशा बघितल्या ज्या 10वी पर्यंत आहेत जिल्हा परिषदच्या, 300च्या पट आणि 3च शिक्षक आहेत। शिक्षक भरती लवकर व्हावी हाही मुद्दा आम्ही या युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतला। काही आरोग्य कॉन्ट्रॅक्टचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला, पण तो पाठिंबा देत असताना आम्ही विनंती सुद्धा केली होती 45 दिवस झालं ते आंदोलन ते करत आहे, काम बंद, ते त्यांनी तसं न करता काम चालू ठेवावं, पण त्यांचा आवाज आम्ही अधिवेशनामध्ये मांडू। आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची मागणी मान्य केली। काम बंद आंदोलन त्यांनी मागे घेत आम्ही हा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडावा अशी विनंती त्यांनी केली, तोही मुद्दा मांडणार आहोत। आजपासून अंगणवाडी सेविका आंदोलनावर आहेत, काम बंद त्यांनी केलेलं, त्यांनाही तशीच विनंती केली, पण बघू पुढे काय होतंय। तर हे जे सगळे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात असताना अमरावती आणि जो काही मराठवाड्याचा काही भाग आणि आपल्या या वाशिमपासून विदर्भाचा भाग, तिथं पालकमंत्री वेळेवर नसतात, येत नाहीत, आजपर्यंत पोहोचले नाहीत। तसंच उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे या भागातले पालकमंत्री असताना सुद्धा इथं आले नव्हते। त्यांच्याकडे 5 जिल्हे होते। आता सुद्धा काही बदल हे
पालकमंत्र्यांमध्ये झालेत, पण त्यांची विजिट या भागामध्ये झालेली नाही, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा नाही, आणि मग अशामुळे अनेक अडचणी लोकांना सोसाव्या लागतात. तर हे सगळे मुद्दे आम्ही नोट केलेले आहेत आणि अधिवेशनामध्ये आम्ही हे सगळे मुद्दे मांडणार आहोत. लाईटपासून सगळेच, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत. MIDC अनेक ठिकाणी नाहीत आणि जिथं आहे तिथं बऱ्याच अडचणी त्यांना सोसाव्या लागतात. वाशिममध्ये मी स्वतः MIDC मध्ये गेलो होतो. तिथे काही कंपन्या आहेत पण त्यांना सुखसुविधा दिली जात नाही. काही गोष्टींसाठी त्यांना अकोल्याला जावं लागतं आणि काही गोष्टीसाठी अमरावतीला यावं लागतं आणि मग तिथे अधिकारी योग्य पद्धतीने बोलत नाहीत. जर कोणाला जागा घ्यायची असेल तर त्याला सुद्धा जी वेबसाईट आहे ती हेड ऑफिसला भेटल्याशिवाय वेबसाईट चालत नाही आणि जो कोणी माणूस भेटतो त्याचंच नाव तिथे घेतलं जातं, अशी काही परिस्थिती आहे. तर हे सगळे मुद्दे आपल्या महाराष्ट्रासाठी घातक आहेत आणि हेच मुद्दे आम्ही सर्वजण घेऊन चाललोय. विम्याचा प्रश्न आहे, असे अनेक असंख्य प्रश्न आज आपल्या या राज्यामध्ये जे लवकर मार्गी लागण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि हेच मुद्दे अधिवेशनात मांडण्यासाठी आम्ही ही युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे. आतापर्यंत याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आमची कुठेही अपेक्षा नाही की गर्दी व्हावी, तरी सुद्धा लोक स्वतःहून गाडी न नेता सहभाग घेत आहेत. ते बघून खरंच मनापासून समाधान वाटतं. त्याच्याच बरोबर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन सहभाग घेत आहेत, पाठिंबा देत आहेत. ज्या काही संघटना आहेत त्या स्वतःहून आमच्याकडे येऊन निवेदन देत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आमच्यावर असणारा विश्वास हा नक्कीच मोठा आहे आणि हे विश्वास म्हणजे एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही सर्वजण करू, असा आजपर्यंतचा प्रवास आहे. आपल्या सर्वांना जर कुठले काही प्रश्न असतील तर मग आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. सरकारने जो प्राथमिक अहवाल काढला त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा कुठे समावेश त्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान आहे आणि पीक विम्याचा खूप मोठा इश्यू आहे. पीक विम्याचे शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही. सरकारने ₹1 पीक विमा काढला तर यापूर्वी जे शेतकरी स्वतः पैसे भरायचे तेव्हाही मिळत नव्हते, आता ₹1 भरूनही मिळत नाही. काय वाटतं, काय करणार? अधिवेशनामध्ये जेव्हा ₹1 स्कीम आणली होती तेव्हा आम्ही असं बोललो होतो की तुम्ही फुकट देऊ नका, नाही तर ₹1 देऊ नका, पण जेव्हा केव्हा आमच्या शेतकऱ्याला अडचण येईल तेव्हा मोबदला वेळेवर मिळू द्या, अशी विनंती सरकारला आम्ही केली होती. काल एक शेतकरी भेटला, त्यांनी सांगितलं की आम्हाला ₹78 विमा मिळाला. ₹100 तसा खर्च असतो. ₹1 असला तरी ₹100-150 कॉपिंग, मग त्याच्याचबरोबर झेरॉक्स, हे सगळं धरलं तेवढाच खर्च होत असतो. मग त्याच्या सेंटरचा पण खर्च असतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये या भागामध्ये कुठल्याही व्यक्तीला ॲडव्हान्सचा विमा सुद्धा भेटलेला नाही. कापूस ₹7,000 आहे. काही कापूस अजून सुद्धा शेतात पाऊस पडल्यामुळे तो काळा पडणार आहे. तेही खूप मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं बघायला मिळते. तूर संपलेली आहे. तुरीवर आज शेतकरी औषध मारत आहेत पण अजूनपर्यंत पंचनामा करायला कोणी नाही. दुष्काळ असल्यामुळे आणि वेळेवर पाऊस न झाल्यामुळे होतं ते सुद्धा पावसामुळे संपलेलं आहे. तुम्ही जर बघितलं हरभरा लावलाय पण हरभरा आता काळा पडेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक तर दुष्काळामुळे नुकसान झालंय. दुष्काळामध्ये सुद्धा आपल्या या जिल्ह्यातले अनेक तालुके वगळण्यात आलेत. जे काही दुसरी यादी काढण्यात आली, दुर्दैवाने त्या यादीमध्ये शेतकऱ्याला किती मदत दिली जाणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही. आणि सरकारकडनं सरकार इतकं चमत्कारिक आहे की त्यांनी पहिली यादी पाठवली 40 तालुक्याची, पण दुसरी जी 90-100 तालुक्याची यादी होती ती केंद्र सरकारला अजून पाठवलेली नाही. त्यात मदत किती दिली जाणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही. तर आम्हाला सरकारला विनंती करायची आणि त्यांच्याकडे आमची मागणी या शेतकऱ्याच्या वतीने की NDRF निकष जे आहेत त्या 3 ते 4 पट मदत ही मिळाली पाहिजे आणि ती लवकरात लवकर मिळणं हे फार महत्वाचं आहे. गेल्या वर्षीचं अनुदान मिळालं नाही, ते मिळावं. 50,000चं प्रोत्साहनची जी मदत आहे ती सुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही. तर ते सुद्धा लवकर सरकारकडनं देण्यात यावं असाही मुद्दा आम्ही घेणार आहोत. आणि हे जे
वगळण्यात आलेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की इथं पालकमंत्रीच येत नाहीत, पालकमंत्री अधिकाऱ्यांची चर्चा करत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब असताना सुद्धा आले नाहीत आणि आता कदाचित चंद्रकांत दादा पालकमंत्री झालेत, ते झेंडावंदनला सुद्धा आले असतील तर माहीत नाही. पण इतर ज्या काही चर्चेसाठी आणि लोकांची आणि अधिकाऱ्यांची बोलण्यासाठी, विषय आणि अडचणी समजून घेण्यासाठी यायला पाहिजे ते अजून आलेलं नाही. त्यामुळे या जिल्ह्याबरोबर हिंगोली, परभणी, नगर जिल्हा सुद्धा अनेक गोष्टींपासून वगळण्यात आला होता. काही प्रमाणात त्यांची तालुक्याची नावं आत्ता घेतली, पण त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला मदत केली हे अजून सांगण्यात आलेलं नाही. आदरणीय पवार साहेबांकडे राष्ट्रवादी हा पक्ष आहे. अजितदादा मित्रमंडळ काय हे आम्हाला सांगता येणार नाही. अजितदादा म्हणते किंवा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि ते आपल्या घड्याळचा उपयोग ते करतात आणि घड्याळचा उपयोग तुम्ही करता, म्हणजे जनतेने दिशाभूल नाही होत का? इलेक्शन येऊ द्या, मग तुम्हाला कळेल की घड्याळ कोणाकडे राहत आहे. आज ते वापरतात, त्यांच्याकडे सरकार आहे, त्यांच्याकडे दबाव तंत्र आहे. कोर्टामध्ये आमची केस चालू आहे, आम्ही लढू आणि जिंकण्याचा प्रयत्न तिथं आमचा चाललाच आहे. इलेक्शन कमिशनमध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेच्या बाबतीत एका सुनावणीमध्ये निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला होता. आमच्या 3 ते 4 सुनावण्या झाल्या, पण ज्या पद्धतीचं आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे पार्टीचं, त्यामुळे इलेक्शन कमिशनला एकतर्फी निकाल देता येत नाही. त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर फक्त आता मित्र परिवाराचे मित्र म्हणजे अजितदादा मित्र मंडळ आहे असेल त्याला संपवायचं, नेत्यांना संपवायचं आणि ते मध्य प्रदेशमध्ये झालं, इतरही राज्यांमध्ये झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल. कुठले कुठले खुलासे केले? कारण का आम्ही जी भाषणं ऐकतो ती संविधानाला धरून, विचाराला धरून असतील तरच ऐकत असतो. आता तिकडे गेल्यामुळे त्यांची काय भाषणं आम्हाला पटत नाही आणि समजत सुद्धा नाहीत. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयाच्या बाबतीत बोलत आहात ते स्पष्टपणे बोललं तर त्याचं उत्तर मी देईल. तसा सल्ला त्यांनी दिला असेल तर पवार साहेब इकडे कसे आणि ते तिकडे कसे? अजित पवारांनी असंही म्हटलं की 2014 साली शरद पवारांनी आम्हाला तटस्थ राहायला सांगितलं आणि तटस्थ राहिलो म्हणून भाजप सरकार त्यावेळी बनलं. त्यात तुम्हाला कसं त्याचं वाटतं? तेच मी तुम्हाला सांगतोय की जर निर्णय हा आदरणीय पवार साहेबांचा असता तर अख्खी पार्टी भाजपबरोबर सत्तेत गेली असते. पण पार्टी तशीच आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि दादा आणि मित्र परिवार हा भाजपबरोबर गेलेला आहे. त्यामुळे इच्छा कोणाची होती आणि कशासाठी होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अजितदादाने पक्ष सोडल्यामुळे पवार कुटुंबात कलह निर्माण झाला, जुना विषय झाला. आता आम्ही पार पुढे गेलेलो आहोत. आता आम्ही लोकांच्या हितासाठी लढत आहोत. लांबच्या लोकांबरोबर पण लढावं लागणार आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून जवळच्या लोकांबरोबर पण लढावं लागणार आहे. महाविकास आघाडीमध्ये असणारे जे सर्व वरिष्ठ नेते ते याच्या आधी सुद्धा बसलेत. अधिवेशन केंद्रातलं आणि राज्यातलं झाल्यानंतर अजून एकदा बसतील आणि माझ्या अंदाजाने डिसेंबर येणाऱ्या जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना स्पष्ट चित्र डोळ्यासमोर असेल. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समर्थन घेतलं होतं. राष्ट्रवादीच्या समर्थनात त्या निवडून आल्या. परत जर त्यांनी यावेळेस इच्छा प्रदर्शित केली तर राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देईल काय, समर्थन देईल? एकदा लोकांना आणि नेत्यांना वेळेत बनवण्यात येतं नाही तर येऊ शकतं, सारखं सारखं होत नसतं. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 वेळा झालं. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 वेळा तसंच झालं. ज्यांच्याबद्दल आणि ज्यांनी तो निर्णय घेतला ते आज आमच्या बरोबर नाही. दादा, मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, काय होत आहे, काय व्हायला पाहिजे, कसं दिलं पाहिजे? अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा होणार आहे. तिथं फार डिटेलमध्ये आम्ही सर्वजण बोलू आणि तेव्हाच आपल्याला कळेल की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं. फक्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय, हा मुद्दा केंद्र सरकारच सोडू शकतं. आज आपण फक्त राज्यातच चर्चा करतोय, केंद्रापर्यंत अजूनपर्यंत सत्तेत असणारे कुणीही गेलेले नाहीत. EWS कोटा तुम्ही 50% पुढे जाऊन देऊ शकता. घटना दुरुस्ती त्या बाबतीतली तुम्हाला करता येते.
मग 50% पुढे जाऊन तुम्हाला मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षणसाठी केंद्राशी का बोलता येत नाही? तुमचे खासदार मराठा समाजाचे असले तरी महाराष्ट्रात मोठी मोठी भाषणं आरक्षणाच्या बाबतीत करतात, पण जेव्हा पार्लमेंटमध्ये जातात तेव्हा फक्त सुप्रियाताईच का बोलतात? आणि जेव्हा संभाजीराजांना बोलायचं असतं तेव्हा तिथं असणारे स्पीकर त्यांना बोलून देत नाहीत. तेव्हा संजय राऊत साहेबांना सांगावं लागतं स्पीकरांना की यांना संभाजीराजांना बोलण्याची संधी द्या. मग संभाजीराजे तेव्हा मराठा आरक्षणावर बोलतात. मग हे बाकीचे जे सगळे नेते आहेत भाजपचे, जे खासदार आहेत, ते तिथे जाऊन का बोलत नाहीत? महाराष्ट्रात आल्यानंतरच का बोलतात? कारण त्यांना भाजपने सांगितलेलं असावं की आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही काही बोलू नका. कारण खूप खोलात गेल्यानंतर भाजप पूर्वीपासून आरक्षणाच्या विरोधात आहे. जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, तुम्ही जी आता भूमिका मांडलेली आहे, जरांगे पाटलांची भूमिका एक वेगळ्या पद्धतीने, जरांगे पाटलांच्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे? मी आरक्षणाला समर्थन करतो आणि आम्हाला अख्खा दिवस ओबीसी आरक्षण मिळावं अशी जरांगेंची मागणी आहे. त्या मागणीला तुमचं समर्थन आहे का असं समजतं? मी तुम्हाला हेच सांगतोय, माझं असं मत आहे आरक्षण हे जास्त टक्केने मिळालं पाहिजे. जास्त टक्केने जेव्हा मिळेल तेव्हा सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि ते जर मिळवायचं असेल तर केंद्राकडे जाऊन 50% पुढे आरक्षण मिळवण्यासाठी घटनादुरुस्ती ही आपल्याला करावं लागेल. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवा, सगळे एकत्रित या, मित्रपक्ष, विरोधी पक्ष, सत्तेतला पक्ष आणि केंद्राशी जाऊन चर्चा करा. पण आजपर्यंत ती चर्चा झालेली आपल्याला दिसत नाही. मग राज्यात ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत, हे 24 तारखेलाच आपल्याला कळेल. फक्त विनंती एवढीच आहे, 24 तारखेनंतर जर चुकीचा निर्णय सरकारकडनं झाला, नाही तर निर्णयच नाही घेतला आणि त्यांना म्हणजे सरकारला जे पाहिजे ते जर घडलं, जसं बीडमध्ये घडवण्याचा प्रयत्न काही सत्तेतल्या लोकांनी केला, मराठा विरुद्ध ओबीसी, लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर जानेवारी महिन्यामध्ये असंच काही घडलं तर मग राजकीय पोळी जर कुणी या संवेदनशील विषयावर बाजून घेत असेल ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. जरांगेची जी आग्रही भूमिका आहे की ती ओबीसीतच आरक्षण मिळावं, त्या संदर्भात ती योग्य की अयोग्य याच्या संदर्भात तुम्ही बोललं पाहिजे. तुम्हाला हेच सांगतोय, आमदार म्हणून आम्हाला अधिवेशनामध्ये संधी दिली जाणार आहे. तिथं अतिशय डिटेलमध्ये सर्वच आमदार बोलले जाणार आहेत आणि सरकारने 2 महिने दिलेत, ते 24 डिसेंबरला संपतील. ते होऊच तर आणि त्याच्यामध्ये ते डिसेंबर 24ला टाईम देत असताना सर्व मित्रपक्ष नाहीतर विरोधी पक्ष, सत्तेत असणारे पक्ष एकत्रित येऊन निर्णय घेतलेला आहे. पण तो निर्णय घेतल्यानंतर 24 पर्यंत बघूया काय सरकार करते, त्यानंतर आम्ही या बाबतीत बोलू. भाजपने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला लोकसभा निवडणुकीचा अजेंडा सेट करण्याचे सांगितलं आहे. काय भाजपने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभेचा निवडणुकीचा अजेंडा निश्चित करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. 11 जागा शिंदे गटाला, 11 जागा अजित पवार गटाला दिल्या जाणार आहेत. या संपूर्ण संदर्भात उमेदवारी 7 जागा सुद्धा शिंदे गटाच्या बदलवल्या जाणार आहे असे सांगितलं जातं. बदलली जाऊ शकते ना. श्रीकांत शिंदे ज्या मतदारसंघातून लढत आहेत तिथं भाजपचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला सर्वांना दिसतो. तिथंच कदाचित उमेदवारी भाजपकडे जाईल असं वाटतं. आणि अशा बरोबर अनेक इतर आहे. आणि त्याच्याच बरोबर अजितदादा बोलत असताना थोडे 11 बद्दल बोलले, अजितदादा बोलत असताना ते 4 बद्दल बोलले. त्यामुळे 22 असतील तर त्यात जास्त शिंदे गटाला मिळतील असं दिसायला लागलेलं आहे. पण जो कुठला आकडा असेल तो येत्या काळामध्ये स्पष्ट झाल्यानंतरच आपल्याला बोलावं लागेल. पण विषय एवढाच आहे, त्यांच्याबद्दल बोलून आम्ही कशाला वेळ घालवला बाहेर. आम्ही काय करणार आहोत तर आम्ही एकत्रित येऊन योग्य असा निर्णय घेणार आहोत महाविकास आघाडी म्हणून. भूमिका घेतलेली आहे त्याला पडणार भूमिका वेगळी भूमिका भुजबळांनी घेतलेली आहे, त्यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय? हे सगळे मोठे नेते आहेत, ते आपापल्या लेवलला भूमिका घेत आहेत. मला टेन्शन एकाच गोष्टीचं आहे, बीड शहरामध्ये ज्या पद्धतीने जाळपोळ झाली, प्रोफेशनल गुंडांच्या माध्यमातून झाली, 7 तास तिथं असणाऱ्या पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. तिथं मुद्दामून ओबीसी समाजाच्या लोकांना टार्गेट केलं, काही मराठा समाजाच्या लोकांना टार्गेट केलं. मग ही प्रोफेशनल गुंड आली पण ती अजून त्यांना पकडलं नाही. आणि पोलीस जर 7-7 तास काहीच करत नसतील तर सरकारकडे नाही तर सरकारमधून एखादी व्यक्ती या सगळ्या षडयंत्रामध्ये आहे का, जे ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न करतायत का, ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. कारण का ही जर खरं असेल, जर तिथं असणारे पोलीस खऱ्या अर्थाने तिथं दुर्लक्ष करत असतील
तर भीती अशी वाटते की लोकसभा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम होण्यापेक्षा ओबीसी विरुद्ध मराठा होण्याची शक्यता जास्त वाटायला लागलेली आहे. सर, भाजप आणि संघाने ज्या पद्धतीनं त्यांची पक्ष बांधणी केली आणि त्यांची विचारधारा रुजवण्याचा पुढे दीर्घकाळ प्रयत्न केला, त्या पार्टीवर त्यांना आता जो विजय मिळतो आहे, त्या तुलनेत काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी मात्र ते प्रयत्न केले नाही. या दृष्टीनं काही मंथन पक्ष पातळीवर होत आहे का? नाही, अजूनपर्यंत झालेलं नाही. पण सगळे रिझल्ट बघितल्यानंतर एक गोष्ट कुठेतरी जाणवते की ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसकडनं प्रयोग झाला, ज्या ज्या राज्यांमध्ये लिडरशिपमध्ये काही प्रमाणात बदल केले गेले, आमदारकी देत असताना नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तिथं तिथं काँग्रेसला यश मिळालंय. पण जिथं टिपिकल स्टाईलमध्ये त्या जुन्या पद्धतीने काँग्रेस लढण्याचा प्रयत्न करत होती, तिथं तिथं त्यांना पराजय स्वीकारावा लागला. त्यामुळे नॉर्थ म्हणजे दक्षिण भागामध्ये बीजेपीला यश येत नाही हे एक सिद्ध झालं आणि उत्तर भागामध्ये बीजेपीला यश येते हे कुठेतरी सिद्ध झालं. त्यामुळे आता उत्तर विरुद्ध दक्षिण अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पण मेजॉरिटी भाग बघितला तर अजून सुद्धा तो बीजेपीच्या हातातला नाही राज्य म्हणून. त्यामुळे लोकसभेमध्ये काय होईल हे आज सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. हा उत्तर आणि दक्षिणेतला जो फरक आहे तो मुळात विचारधारेचाच फरक आहे. दक्षिणेकडे लोक भाजपची विचारधारा म्हणत नाही, ती महाराष्ट्रासारख्या राज्यात का तीच पद्धती? पूर्वी आपल्याला महाराष्ट्रामध्ये भागवत संप्रदाय फार ताकदवान होता आणि आज सुद्धा आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये असणारे काही गुरु हे आपल्या महाराष्ट्रात यायला लागले. यायला काही हरकत नाही. पण इथं आल्यानंतर भागवत संप्रदायाला ते चॅलेंज करतायत. म्हणजे नवीन प्रथा जी उत्तर भारतामध्ये वापरली जाते राजकारणासाठी नाहीतर प्रबोधन करण्यासाठी, तर ती कुठेतरी महाराष्ट्रात वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे वारकरी संप्रदायाला एक वेगळा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करतात का काय असं एक आम्हा सगळ्यांना वाटतं. पण त्यांनी कितीही तो प्रयत्न केला तर चुकीचं काहीच नाही. पण भागवत संप्रदायाला पर्याय कोणीच करू शकत नाही. त्यामुळे हे जे काही प्रयोग भाजपकडनं आज महाराष्ट्रामध्ये केले जात आहेत तिथं कुठेतरी असं वाटतं की कदाचित तिथं केलेले प्रयोग नाहीतर तिथली स्ट्रॅटेजी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय. राज्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसची जर सरकार आली लढले समजा तर आपण मुख्यमंत्री पदाच्या दाव्यात राहणार. मी पदासाठी कधी लढत नाही. मी पदासाठी कधी लढत नाही. जर तसं असतं तर पुणे जिल्हा परिषदमध्ये मी सदस्य होतो तेव्हा सत्ता राष्ट्रवादीची होती. फक्त सदस्यच राहिले. महाविकास आघाडीमध्ये तिथं मी पवार साहेबांचा नातू असताना सुद्धा मी मंत्री नव्हतो. मी फक्त आमदारच होतो. त्यामुळे अजूनपर्यंत तरी मी माझ्या कॉन्टॅक्टचा नाहीतर पवार या आडनावाचा व्यक्तिगत हितासाठी फायदा घेतलेला नाही. ज्यांनी ज्यांनी घेतलाय त्यांना जाऊन तुम्ही तो प्रश्न करू शकता. राहिला माझा प्रश्न, माझं एकच मत आहे की महाराष्ट्र धर्म हा टिकला पाहिजे. त्यासाठी जो काही संघर्ष मला करावा लागेल तो मी करतोय. चालणं हा त्याचा एक भाग आहे. त्या संघर्षाचा एक भाग आहे. आणि आमच्या सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे की सरकारचं लक्ष हे सामान्य लोकांच्या अडचणीकडे जावं असा एक प्रामाणिक आमचा प्रयत्न आहे. अजितदादा पवारांनी त्यांच्या कार्यक्रमात संघर्ष यात्रेबद्दल असं म्हटलं की मला कधी आयुष्यात संघर्ष करण्याची वेळ आलेली नाही. कसली संघर्ष वगैरे काय यात्रा मी काय बोलणार? खरं तर ते माझे काका आहेत. त्यांनी मला लहानपणीपासून बघितलेलं आहे. 21व्या वर्षी मी व्यवसायामध्ये आलो. त्यावेळेस मला यायचं नव्हतं. पण जेव्हा माझ्या वडिलांनी शुगर फॅक्टरी टाकली तेव्हा आर्थिक अडचणी आल्या. माझ्याकडे पर्याय नव्हता. मी फक्त ग्रॅज्युएट आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट होऊ शकलो नाही. त्याला कारण तेच आहे. 21व्या वर्षांपासून अडचणीत असणारी माझी कंपनी जी माझ्या आजोबांनी चालू केली, अप्पासाहेब पवारांनी, मग ती माझ्या वडिलांनी बघितली, ती मी आर्थिक संकटातून बाहेर काढली. आणि काढण्यासाठी जे काय मला करावं लागलं हे अजितदादांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो संघर्ष ते कसे विसरले हे मला तरी सांगता येणार नाही.
व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठा संघर्ष मी केला आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी राजकारणात आहे. आता अजितदादांबद्दल मी हे बोलत नाही, पण काही नेते जे आधी राजकारणामध्ये आलेले आहेत आणि नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांना कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. कधी कधी मलाही हा प्रश्न पडतो की व्यावसायिकांना खूप संघर्ष करावा लागतो, कारण काही नेत्यांना जे आधीपासून राजकारणात आहेत त्यांना व्यवसायामध्ये येत असताना कुठलाच संघर्ष होत नाही. हा खूप मोठं कोडं मला तिथं पडलेलं आहे. आता कसं आहे की दादांच्या कानावर लागणारे अनेक लोक आहेत. आता धनंजय मुंडेंनी सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी बोललं असं मला कळत आहे. धनंजय मुंडेंनी त्यांच्या काकांबद्दल नाही तर काकांबरोबर काय केलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. मी जिथं आहे तिथं मी आहे. मी कुठेही माझ्या काकांच्या विरोधात काम केलेलं नाही. अजितदादांनी कोणाच्या विरोधात काम केलं नाही तर भूमिका ही अजित काकांनी त्यांच्या काकांच्या विरोधात साहेबांच्या विरोधात घेतलेली आपण सर्वांनी बघितलेली. त्यामुळे अजितदादांच्या कानाला कोण लागतं याचा एक काही प्रमाणात अंदाज आपल्या सर्वांना लागलेला आहे. मी जिथं आहे तिथं आहे. मी कुठेही कोणाची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि मी घेणारही नाही. कारण का समजा एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये पहिले 2 लोक जर आउट होतात तर तिसऱ्या व्यक्तीला खेळायचं नसतं असं नसतं, त्याला खेळावंच लागतं, कारण टीम जिंकणं हे त्याच्यावर अवलंबून असतं. तर मी तिसरा खेळाडू आहे जो आता खेळतोय, फक्त प्रामाणिक खेळतोय. तर कधी कधी चांगलं खेळलो तर काही लोकांना ते आवडत नाही असं मला वाटतं. अराजकीय आहे. तुम्ही जर बघितलं तर बरेच शिवसेनेचे लोक सुद्धा त्या प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचे येतात, काल कम्युनिस्टचे सुद्धा आले होते. त्यामुळे आमचा सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की समविचारी जे लोक आहेत ते एकत्रित लोकांच्या हितासाठी, लोकांच्या खऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. असा एक प्रयत्न त्याला यश आलेला आम्हाला सगळ्यांना आता बघायला मिळतंय. समविचारी की बात करते हैं, भाजपा का विरोध करने के लिए सब लोग कल एक साथ आते हैं, लेकिन जैसी सत्ता की लालसा पद पाने की लालसा बच जाती है कि जितने भी समविचारी लोग आपके साथ जुड़ने वाले लोग हैं धीरे से भी भाजपा में चले जाते हैं. तो कहीं ना कहीं केवल राजनीतिक फायदा उठाने के लिए हमको भी चांस था ना सत्ते में जाने का. मैं खुद बिजनेस में हूँ. मैं अगर आज सत्ते में जाता तो मैं बिजनेस को भी फायदा होता. जो भी कार्रवाई मेरे खिलाफ हुई वो नहीं होती, लेकिन हमने भूमिका ली. यहाँ पे जो सब बैठे हैं उन्होंने भूमिका ली. तो भूमिका इस टाइम में जब आपको मालूम है बीजेपी सबसे स्ट्रांग है, बीजेपी के पास पैसा है, बीजेपी के पास सब यंत्रणा है, ये सब होते हुए भी हम लोगों के साथ रहे, हम महाराष्ट्र धर्म के साथ रहे. तो दैट मीन्स हम फाइट करने के लिए रेडी है. तो इस सिचुएशन में अगर हम फाइट कर रहे हैं तो लोगों को इसमें डाउट लग रहा है तो हम क्या करें. जेव्हा पक्षापेक्षा नेते मोठे होतात तेव्हा नेते त्या पद्धतीने वागतात. आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की पक्ष हा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तिकिटा वाटपापासून सगळ्याच गोष्टी जर आपण केल्या तर एक सेंट्रलाइज सिस्टम तयार होईल, एक संघटना तयार होईल. आणि ती संघटना जर तयार झाली तर हे जे काही नेते ज्यांना स्वतःला असं वाटतं की त्यांच्यामुळेच पार्टी आहे तर त्याचा फरक होऊ शकत नाही. येत्या काळामध्ये काही बदल हे आपल्या सर्वांना करावे लागतील. काय तुम्ही जे मॉडेल सांगितलं पक्ष अशा पद्धतीने चालला पाहिजे तर ते मॉडेल आता भविष्यामध्ये आता तुम्ही ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षात राबवलं जाईल. आम्हीच आमच्या पक्षामध्ये, बाकी सगळे मित्रपरिवार आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण काही बदल आपल्याला करावे लागतात ना, काही नवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात, तशा आम्हाला कराव्या लागतीलच आणि आम्ही करणार. त्यासाठीच तर आम्ही संघर्ष करतोय. आम्ही थोडी भूमिका बदलतो. नाहीतर काही लोक सोयीचं राजकारण करतात, नाहीतर खोटारडेपणाचं राजकारण करतात. 2000 माझ्या अंदाजाने 9 वर्षापूर्वी एक मोठे नेते भाजपचे बैलगाडीवर पुरावा घेऊन अधिवेशनावर गेले होते. मी या विदर्भामध्ये फिरतोय, फिरताना मला चाकाचे वन दिसत आहेत पण पुरावे तर काय अजून दिसेना. त्यामुळे हे जे सोयीचं राजकारण नाहीतर खोटारडेपणाचं राजकारण हे आम्हाला पटत नाही. भाजप हा
शेठजी भटजींचा पक्ष म्हणून एकेकाळी ओळखला जात होता, पण त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं ती ओळख पुसली आणि आता तो एक बहुजनांचा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. त्याच तुलनेत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी पक्षांवरती सरंजामशाही प्रवृत्तीच्या किंवा घराणेशाहीच्या लोकांचा आरोप होतो. राष्ट्रवादी किंवा काँग्रेससारखे पक्ष तुम्ही ही ओळख पुसण्याच्या विचारावर विचार करणार आहात? आता मला तुम्ही सांगा, अजित पवार कोण आहेत? त्यांनी अजित पवारांना तर जवळ घेतलं. तटकरे कोण आहेत? त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा. विखे पाटील कोण आहेत? तुम्ही निलंगेकर कोण आहेत? मोहिते पाटील कोण आहेत? पंकजा मुंडेताई कोण आहेत? आता तुम्ही बोलत असताना बोलला की अरे बाबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेच घराणेशाही, तर भाजपकडे तर सगळ्यात जास्त आहे, राणे आहेत. मी एवढंच सांगतो तुम्हाला की ते कोणाचा पक्ष याच्यापेक्षा आम्हाला जी काही विचारसरणी आहे त्यांची, ती विचारसरणी पटत नाही. अनाजी पंतांची जी विचारसरणी आहे की ती आम्हाला कधीच पटली नाही. पूर्वी सुद्धा संघटनेच्या विरोधात संघर्ष केला. सारखे जे थोर शक्ती होऊन गेले त्यांनी तीच अनाजी पंतांची जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात लढा लढला. आणि आज सुद्धा आपण जर बघितलं तर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आपण सुद्धा याच आधुनिक अनाजी पंथाच्या विचारसरणीच्या विरोधात लढा लढत आहोत. कार्यकर्ता जो है, कोई भी राजनीतिक दल के जो कार्यकर्ता है वो मेहनत करता है, नेता की मदद करता है, सत्ता दिलाता है, लेकिन यदि सत्ता में बैठता है तो कार्यकर्ता को भूल जाता है, सत्ता के माध्यम से भी वो अपने हिसाब से अपना परिवर्तन करता है. तो कार्यकर्ता ने कैसे विश्वास करना चाहिए कि हम इस व्यक्ति को नेता बना रहे हैं? मेरा भी यही कहना है, जो मैं इसके पहले भी बोला था कि कार्यकर्ता इम्पोर्टेंट है, पदाधिकारी इम्पोर्टेंट है. अगर आप विरोध में हो या सत्ते में हो, हम सब ने शायद जब सत्ते में थे तब कार्यकर्ता और पदाधिकारी को अनफॉर्चुनेटली थोड़ा सा ध्यान नहीं दिया. हमने पॉलिसी पे ध्यान दिया और उसके कारण पार्टी वीक हुई. इसके आगे अगर हमको टिकना है, लड़ना है, तो आप जो बोल रहे हो उसी पे हमको काम करना पड़ेगा. उनका विश्वास लेना पड़ेगा, विश्वास हम पे या पार्टी पे या विचारों पे बिठाना पड़ेगा. लेकिन आज तक जिस कार्यकर्ता से हमने बात की, विश्वास अभी भी है और बहुत ताकत से सब कार्यकर्ता लड़ने वाले हैं. दादा, नुकत्याच आता भाजपने 3 राज्य जिंकलेली आहे. लोकसभेचा निवडणूक जवळ येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचे सगळे कॅन्डिडेट तयारीला लागलेले आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये अजूनपर्यंत कुठली जागा कुणाला द्यायची हेच ठरलेलं नाही. तुमची जागा ठरेल कधी आणि तुम्ही वेळोवेळी उमेदवार दिला तर तो उमेदवार पूर्ण मतदारसंघात फिरू शकेल का? अशा परिस्थितीत तुम्हाला यश कसं मिळेल? मग भाजपचं ठरलं असं कुणी सांगितलं? त्यांच्या चर्चा सुरू आहे. काही लोकांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि खास करून विदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना भाजपकडनं ते बदल होताना बघायला मिळतील. त्यामुळे भाजपची परिस्थिती खूप स्ट्रॉंग आहे असं नाही. आणि हे जे 3 राज्य गेले ना, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर खूप पडेल असं वाटत नाही. मध्य प्रदेश हे भाजपकडे होतं, तर एक पॉझिटिव्ह जी गोष्ट झाली तो तेलंगणा जो भाग आहे ज्याचा प्रभाव मराठवाडा आणि विदर्भावर होतो आणि तो सकारात्मक महाविकास आघाडीवर होईल अशा अनेक विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे वर काय झालं याच्यापेक्षा आपल्या जवळ काय झालं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून घेत आहोत. चला.